काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची जळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते जेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेमध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. लोक हो, अनेकांना अनेक गोष्टी खूपत असतात. कदाचित माझी अशी एंट्री तुम्हाला खुपली असेल, यांचं हे वाजवणं खुपलं असेल. या मंचावरनं प्रत्येकाने आपापलं खुपणं अनेकदा मांडलेलं आहे. पण मला असं वाटलं की माझं खुपणं कोण मांडणार. तर आमच्या संगीत विश्वामधली दोन छान गोड नावं आज इथे पाहुणे म्हणून येणार आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अशोक हांडे आणि वैशाली सावंत. मुझे प्यार नहीं तुझसे है बाप, मुझे दिल पे नको तेरा दे बाप, मुझे प्यार नहीं तुझसे है बाप, मुझे दिल पे नको तेरा दे बाप. ऐका दाजी बाप, 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 ऐका दाजी बाप. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं आणि ह्या दोन्ही माझ्या माहेरच्या माणसांचं स्वागत करतो. अशोकजी, तुमची सुरुवात जी झाली ती गायक म्हणून झाली का अभिनेता म्हणून झाली? गायक म्हणून झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण माझ्या मोठ्या चुलत भावाचं मिलन कला झंकार नावाचा ऑर्केस्ट्रा होता. बरं. म्हणजे गायन पार्टी, त्यावेळी ऑर्केस्ट्रा नव्हता. ऑर्केस्ट्रा गायन पार्टी. त्याच्यामध्ये मी मला आठवतंय की ये बाय जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी. बाल कलाकार असल्यामुळे त्यावेळेस प्रचंड कौतुक व्हायचं. चाराणे वगैरे असे अंगावर पडायचे. आपल्याला वाटायचं की सॉलिड आपण गायक आहोत, पण ते लहान असल्यामुळे कदाचित ते कौतुक असेल. त्यामुळे त्या गायक म्हणूनच सुरुवात झाली असं मला खरं म्हणजे म्हणायला हरकत नाही. वा. पण गायक म्हणून सुरुवात झाली, मग गाणं शिकला कोणाकडे? गाणं शिकलो नाही, पण तो सूर आणि ताल कुठेतरी आमच्या त्या रंगारी बदत चाळीमध्ये म्हणा किंवा आमच्या गावी तमाशा, भजन, कीर्तन. आमच्या बाजूला चैतन्य महाराज प्रसादिक भजन मंडळी होती. गाव कुठलं? आमचं गाव पुणे जिल्हा उमरज. अच्छा, उमरज. त्यामुळे चाळीत आमच्या येणारे सगळे फेरीवाले जरी धरले ना, त्यांच्यात पण सूर होता. बरोबर दुपारी 1-1:30 वाजता सगळे झोपलेले असायचे. लोखंड डबा लोखंड, बाटली डबा लोखंड, डबा लोखंड. क्या बात. बरोबर 3 वाजता पाववाला यायचा. पाववाले 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 असं बरोबर यायचं. मग ते कधी ती तांबड माती विकणारी बाग, हे तांबड माती चार सप्तक कशाला म्हणतात. आणखी संध्याकाळी आला रे आला पापडवाला, कोणाला पाहिजे लवकर बोला, आई तुला मारणार, बाबा पैसे देणार, तू पापड घेणार, ई डिशुम. त्याचा शेवटचा जो ही डिशुम म्हणजे ज्याला आपण मग आता पुढे सम वगैरे म्हणतो. बरोबर बरोबर. आलं लक्षामध्ये. असा तो अशा किंवा भजन वारियाने कुंडल घाले, डोले मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, राधा पाहून. तो जो एक पिकअप आहे ना, भुलले हरी बैल दोहतो नंदा घरी, वारियाने कुंड. मला असं वाटतं की गाणं शिकताना गाण्यातला जो एक्सप्रेशन्स आहेत ती माझ्या मेंदूत किंवा माझ्या नसानसात आधी आली असावी.
त्यामुळे मला असं वाटतं की त्या गाण्यांमधली लज्जत, त्या जीवनातली लज्जत पहिल्यांदा शिकलो आणि तीच आपली मराठी संस्कृती आहे. डेफिनेटली तीच संस्कृती आहे. अगदी खूप हळूवार असं गाणं जे आहे ते आपल्या संस्कृतीचं गाणं नाही आहे. आपल्या गाण्याला सह्याद्रीच्या वाऱ्याचा स्पर्श आहे आणि गोदावरीच्या फोफवण्याचा वेग आहे. त्या म्हणजे वैशाली जोशी, म्हणजे मला खरं सांगू का, मी त्यांच्यापासून सुरू करायचं कारणच आहे की तुझी मुलाखत काय घ्यायची आणि किंवा तुझ्याशी मी असं फॉर्मली काय गप्पा मारायच्या. माझा पण आज तोच प्रॉब्लेम एकदम विचित्र. म्हणजे मी हिला काय समोरासमोर बसून इतके फॉर्मल बोलणार आहोत. हो, तुला आठवतात ते दिवस मिठीबाई मधले? खूप मला, आणि मी खूप आपण एन्जॉय केलेत ते दिवस सगळे. आणि गार्गी जो कधी रिलीज नाही झाला, गार्गी नावाचा एक अल्बम मी आणि अवधूतनी प्लॅन केला. तर अवधूतनी प्लॅन केलेला असं मी म्हणेन. आणि खूप छान स्टोरी होती गार्गी नावाच्या मुलीची. त्याच्यावर त्यांनी खूप छान स्क्रिप्ट लिहिलेलं, बरीच मेहनत घेतलेली त्यांनी. गार्गी भेटलेली ना? आई असं ते होते न भेटलेली गार्गी. तर ती खूप छान गाणी होती अवधूत, आणि मला अजूनही मनात तो सल आहे, खुपतंय मला की ती गाणी अजून आपण. आणि त्याच्यातलं कुसुमिता मात्र आपण घेतलं आणि त्याच्यानंतर वेगळीच इट वॉज अ हिस्ट्री. येस, त्यानंतर कुसुमिता घेऊन मी त्याला रेकॉर्डिस्ट होतो आणि तू मला येऊन सांगितलंस की ते कुसुमिता गाणं ते एका कंपनीला आवडलंय, सागरिका नावाच्या कंपनीला. माझा विश्वास बसत नव्हता की म्हणजे गाणं कोणीतरी विकत घेईल, त्याचे आपल्याला पैसे देईल. हा, ते आपल्याला काही माहित नव्हतं ना त्यावेळी की एक्झॅक्टली गाणं विकत घेणं आणि ते रिलीज करणं म्हणजे काय. काहीच माहित मग काहीच माहित नव्हतं. तुला त्यावेळेचं कुसुमिता कसं होतं आठवतं का पहिलं? मला अक्षरशः सगळे प्रसंग ना जसेच्या तसे आठवतात. माझी जरा मेमरीचा प्रॉब्लेम आहे. माझ्या मोबाईल मध्ये सिम कार्ड आहे पण ते मेमरी कार्ड नाही. तुझ्या मेमरीत आता बरीच सिम कार्ड आहेत. अरे नाही असं तर दिस ढळला चांद फिरून आला माझा राजा, माझा राजा. दिस ढळला चांद फिरून आला माझा राजा, माझा राजा. तिन्ही सांजेला होई वावरे मन माझे, घेऊन येना ताजे स्वप्नांचे गजरे तो राजा, माझा राजा. दिस ढळला चांद फिरून आला माझा राजा, माझा राजा. अशोकजी, तुम्ही म्हणता तसं गाण्यावरती प्रेम खूप लोक करतात. तुम्ही जे ऐकलंय तसं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तुम्ही जे ऐकलंय तसं सगळ्यांनी ऐकलंय, पण त्याचं इतकं मोठं स्वरूप करून लोकांसमोर आणणे हे तुम्हाला जे जमलं ते सगळ्यांना नाही जमलं. नाही, मुळात काय माहितीये ना, माझी चीड आहे ती सगळी. अरे हे काय तुम्ही ऐकताय, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस. म्हणजे उदाहरणार्थ अरे आपल्याकडे एवढं अस्सल असताना तुम्ही वेस्टर्न कल्चरला काय एवढं हे करता. म्हणजे वेस्टर्न कल्चरला आपल्याला कुठे, मायकल जॅक्सनचा मी फॅन आहे. बरोबर. मायकल जॅक्सन त्याच्या मातीशी इमान राखून संगीत देतोय. क्या बात आहे. मी माझ्या मातीशी इमान राखून माझं काही कला आविष्कार ठेवतोय की नाही, हे एका बाजूला. कृषी संस्कृतीमध्ये काम करता करता आनंद घेण्याची आणि त्याच्यातून आनंद देण्याची ही जी एक मराठी संस्कृती आहे ना, तिच्यावरती माझा संपूर्ण विश्वास आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला जोपर्यंत हे कळत नाही, हे जोपर्यंत पुढच्या पिढीला समजणार नाही, तोपर्यंत ते लुप्त होईल, खरंच लुप्त होईल उद्या. म्हणून आपण हे नेलं पाहिजे. एका बाजूने हे चांगलं आहे म्हणून नेलं पाहिजे, मला आवडतं म्हणून नेलं पाहिजे, मला आनंद देतं म्हणून मी केलेलं आहे. वाह वाह. वैशाली, मी तुला आत्ताच संधी देतो, सांग तुला माझ्या कुठल्या गोष्टी खूपतात. थांबा जरा, वेळ द्या, कुठून सुरुवात करू कळत नाहीये. एवढं आहे की कुठून सुरुवात. तेच सांगते आता, इतक्या वर्षांचा लेखाजोखा एकदम आता असं विचारल्यावर, म्हणजे हा प्रश्न मला अपेक्षितच नव्हता. प्रश्न बदलू का? सांग वैशाली, मी पहिल्यांदा तुला केव्हा रडवलं? रडवतच रे. नाही असं नाही, आम्ही कॉलेज फ्रेंड्स होतो आणि हा नेहमी कधीही स्टेडी एका जागी बसलेला मी बघितला नाहीये. म्हणजे म्युझिशियन किंवा संगीतकार कसा एकदम सिरियस आणि एक इमेज असते की, आणि हा त्याच्या अतिशय विरुद्ध होता. मला अजिबात लक्षात नसतात ही काय काय विचार करते. हा जाऊ दे, हे नेहमीच आहे. ती आणि स्वप्नील दोघंही माझी कुठल्या कुठल्या कॉम्पोजिशन काढून आणतात की हे तुझंच आहे, मला करून दे म्हणून. पूर्ण
शो असला की उद्या शो आहे, या वेळेचं फ्लाईट आहे, आता हे सगळ्या लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आमच्याकडे असतात. आपण खूप Saturation आहे बोलतोय की मग काय? हे गाण्याचा विषय निघाला तर एक झलक होऊन जाईल. माझे मोहरले झाड, माझे मोहरले झाड, माझे मोहरले झाड, क्या बात आहे. मला घेऊनिया चल, मला घेऊनिया चल, रीती भातीच्या पल्याड, माझे मोहरले झाड. थँक्यू. आणि तर अशी सगळी आणि मी गाणी तिला होती. ऍक्टिंग करून दाखवायचो आणि मग ही मला टपलीत मारायची कारण ती म्हणायची मी खूप बायकांसारखी ऍक्टिंग करतो म्हणून. पण जे गाणं जसं आहे तसं सांगायला म्हणजे बरोबर. किती टाकू मी उसासे घेत जगाचे कानोसे, आहा. अशी कशी तुझी आता ओढ झाली रे उन्हाळ, क्या बात, माझे मोहरले जा असं मग. क्या बात आहे. आणि ही गायला लागली का मग तिला माईक म्हणा आय थिंक ती तुझी स्टाईल आता अंगवळणी पडली आहे, पण तेव्हा ती फार रिव्होल्युशनरी स्टाईल. या सेगमेंट मध्ये आम्ही तुमचं खुपणं ऐकत असतो. वैशाली, गायिका म्हणून काम करताना असं कधी वाटलं का की स्क्रीन वरची जी लोक असतात त्यांच्या कंपॅरिझन मध्ये आपण कायम कमी पडतो? उदाहरणार्थ कोंबडी पळाली हे गाणं वैशाली सामंतचं यापेक्षा सुद्धा जास्त क्रांती रेडकरचं म्हणून ओळखलं जातं. नाही रे, असं नाहीये. ते गाणं जितकं तिचं आहे तितकंच माझं आहे. वेरॅज जेव्हा आपण अल्बम्स बनवतो ना तेव्हा ते गाणं पहिले आपलं असतं, हा एवढाच फरक आहे. परंतु मला असं वाटत नाही की कोंबडी पळालीने क्रांतीला जास्त यश दिलं, मला कमी दिलं, अजिबात नाही. कोंबडी पळाली, ऐका दाजीबा, चमचम करता किंवा आपली सगळी इतर गाणी ज्यांनी वैशाली सामंत हे नाव आज महाराष्ट्रामध्ये एक गायिका म्हणून मला ओळखलं जातं, मला मान आहे, मला लोकांनी खूप प्रेम दिलंय, मला या बाबतीत अजिबात कंप्लेंट नाहीये. ज्यावेळी ते गाणं हिंदीत झालं त्यावेळी ते श्रेयाकडे गेलं, हे कुठेतरी खुपलं का? मला जेवढं खुपायला पाहिजे होतं तेवढं नाही खुपलं. आय एम व्हेरी ऑनेस्ट अबाउट इट. मला असं वाटतं की अजय अतुल आत्ता ज्या स्टेजमध्ये आहेत ॲज अ संगीतकार, दे आर बाउन्सिंग इन टू हिंदी. त्यामुळे असे काही डिसिजन्स झाले असतील त्यांच्याकडनं की ज्यामध्ये श्रेया काय, सुनिधी काय, ही सगळी नावं आत्ता जी हिंदीमध्ये चाललेली आहेत. कारण तिला ते गाणं मिळालं याने मी जे गायले ते कुठेच कमी होत नाही. नंबर 1. महाराष्ट्रातनं अशी ओरडही झाली की अरे हे वैशालीला का नाही मिळालं, वैशाली कदाचित चांगलं गायली असती, नक्कीच चांगलं गायली असती, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. बट आय एम कूल अबाउट इट. एक मैत्रीण म्हणून मला असं वाटत होतं की नाही यार हे गाणं तुला मिळायला पाहिजे होतं. काय एक्झॅक्टली, म्हणजे एक मोठं काय म्हणतात त्याला, मोठं हिट हातात मिळालं असतं. ऍट द सेम टाइम मी संगीतकार म्हणून आणि मित्र म्हणून अजय अतुल बरोबर होतो की त्यांना मोठी संधी मिळते त्यावेळेला त्यांना किती त्यांना दिग्दर्शक, निर्माते यांच्याकडनं प्रेशर. एक्झॅक्टली, हे वी नो दिस. त्यामुळे आपण तो मी जर का खोटा और नहीं ये गाना मुझे ही मिलना चाहिए था, अगर ये गाना मुझे मिलता तो मैं इसको, कळलं ना एकदम या खुर्चीवरची राखी सावंत नाही. तर तसं मला नाही करायचं. आय एम व्हेरी कूल अबाउट इट. बरं, आणखी आय एम नॉट जस्टिफाईंग अजय अतुल अगेन. असं नाहीये की त्यांना माहिती आहे ना मी हिंदी गाते. चमचम करता वॉज द फर्स्ट आयटम सॉन्ग विच वॉज गिव्हन टू मी. म्हणजे त्यांनी त्याच कॉन्फिडन्सनी माझ्याकडनं गाऊन घेतलेलं. सो आय एम डॅम शुअर अबाउट दिस की काहीतरी तिथे असा इश्यू झाला असेल. करण जोहर मला ओळखत नाही, कळलं ना, दॅट्स इट. आता आम्हाला असं वाटतं की तू इतकी चांगली संगीतकार आहे स्वतः, गोरी गौरी सारखं तू गाणं दिलंस, पण त्याच्यानंतर तुझं जरा परत दुर्लक्ष झालं का संगीताकडे? नाही, असं काही नाही. किंवा ते मला इतकं सुंदर गाणं दिलं होतं तिने जेतामधलं, आपलं कुठलं गाणं? ठिणगीला ठिणगी. ठिणगीला ठिणगी फिरते नजर काय सुंदर गाणं केलं. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात एक नवीन फिल्म आली होती. हा, त्याचं नाव कुशान आहे. त्यामुळे त्या फिल्मकडे माझं गेले 2 वर्ष खूप लक्ष होतं. तू एक गायिका म्हणून जितकी छान आहेस, जितकी संगीतकार म्हणून छान आहेस, तितकीच छान आई पण आहेस. हे माझ्यासाठी खरंच मोठं सर्टिफिकेट आहे. थँक्यू. कारण म्युझिक डायरेक्शन करणं हे काय मी ठरवून केलेली गोष्ट नाहीये.
आपल्या अल्बमच्या वेळी एक गाणं कमी पडत होतं. आणि त्याचे शब्द पण आय थिंक तूच लिहिलेस ना पहिलं पहिलं गाणं. बघ मला हिला फक्त माझं सपनों का लक्षात बंगला होगा, बंगले में माड़ी होगी, माड़ी पे राजा रानी प्यारी सी जोड़ी होगी, रानी सयानी थोड़ी, राजा पूरा अन्नाड़ी, आई लव यू कहते कहते रुक जाए उसकी गाड़ी, फिर तो रानी सयानी राजा को थामेगी, थाम के राजा को चूमेगी और पूछेगी संगना आता कसं वाटतंय सांग ना, आता कसं वाटतंय सांग ना. आता हे हिंदीपेक्षा काय कमी आहे? हे हिंदीमध्ये गाणं जबरदस्त होईल तुझं. आणि हे गाणं लोक इनी स्वतः लिहिलेलं आहे बरोबर ना. म्हणजे त्या दिवशी पहाटे शांत शेळके याच्या स्वप्नामध्ये येऊन पेन्सिलीला टोक काढून गेले होते वाटतं. त्याच्यानंतर परत कधी काही हिंदी लिहिलं नाही. मी घोटाला लिहिलं, गोरी गौरी मांडवाखाली मी लिहिलंय. त्याच्यानंतर एक पुढचा पिक्चर करत आणि आता केदार शिंदेचा आणखीन एक त्याची फिल्म येते श्रीमंत दामोदर पंत. ओके. तर सोनू निगम एक छान गाणं गायलेत माझ्यासाठी आणि आय एम रिअली वेटिंग. एक झलक. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. क्या बात. मॅचिंग मॅचिंग नवरा पाहिजे कॉन्सेप्ट आहे. बरोबर आहे, खरंच कॉन्सेप्ट रे बाबा. तर असं काम चालू आहे आणि मग हळूच कधीतरी हिंदीतही योग येईल. आणि हे गाणं वैशालीनी कंपोज केलं म्हणजे हे खरंच कमाल आहे. ती फक्त शोला, आय एम व्हेरी सॉरी मी खरं जरा वाईट बोलतो, म्हणजे वाईट प्रकारे मांडतोय पण याच्यापेक्षा नाही असं नाही. ती फक्त शोला जिथे तिला नंतर पैसे मिळणार असतात तिथेच फक्त ड्रेसला मॅचिंग बूट आणि ओढणीला मॅचिंग हेअरपिन तेवढ्याच ठिकाणी असतं. अदरवाईज ती जेव्हा आजीवासनला गायला येते रस्त्यातनं कोणी वैशाली लाज वाटत नाही तुला यार? अजिबात नाही वाटत. कोणी आणि अरे लेका तुझ्या शोला म्हणून एवढं मॅचिंग तिच्याकडे एक दोन गाड्या असतात बरं का, म्हणजे चांगल्या मोठ्या गाड्या घेऊन ठेवलेल्या असतात आणि एक गाडी ती ना तो ड्रायव्हर ना त्याच्या बायकोला घेऊन कुठेतरी जायचंय म्हणून तिथे गेलाय, दुसरी गाडी राजू घेऊन गेलाय आणि मी रिक्षाने आले. आणि रिक्षाने बरं काय तो रिक्षावाल्यापासून जर का रिक्षावाला उतरल्यानंतर लोक बघतील हिला की ही वैशाली सामंत आहे, तर हिचं ते काय म्हणतात खाली चुडीदारचं काय जे सलवार स्टाईल आहे तुला माहिती नाही. एक मिनिट, सलवार हिरव्या कलरची सलवार असेल ना तर चुकून कधी हिरव्या कलरचं वरचं ते सूट मिळणार नाही. म्हणजे काहीतरी भयानक काहीतरी विचित्र घालून कपडे फिरत असतील आणि बायकांनी जर राजे खातर काहीतरी लिपस्टिक लावतील, जरा केस बीस बांधतील, म्हणजे खरोखर म्हणजे तुला माहिती आहे आमच्या इकडे धोबीघाट वगैरे आहे असा, तर तिकडे बायका ज्या पाण्याच्या नळावर जातात ना ज्यावेळेला पाणी आणायला, तशी तू गायला वगैरे स्टुडिओमध्ये येतेस वैशाली आणि तिकडे लोक तुझे फोटो काढतात की आज आमच्या पिक्चरचा मुहूर्त झाला आणि तो गाण्यानी झाला आणि संगीतकार हे हिरो हिरोईन सगळे नटून तटून आणि ह्या बाई गाणाऱ्या आणि असे छापून येतात माहितीये, खोटं नाही सांगत. इतके घाणं तिचा ड्रेसिंग सेन्स म्हणजे प्रश्नच नाही. टोटली एक्सेप्ट. तिच्या गाड्याच्या सेल्ससाठी तिला बोलवतात, ड्रेसिंग सेल्ससाठी बोलवत नाही. आणि हिनी गाणं म्हणावं मला मॅचिंग नवरा पाहिजे, तर नवरा कपडे आयुष्यात मॅचिंग नाही घातले, मॅचिंग नवरा कसा पाहिजे? नवऱ्याने मॅचिंग करून घेतलंय स्वतःला, काय करणार बिचारा. नाही पण तुला एक आता या पॉइंटवर एक सिरियस गोष्ट बोलते मी. आपण त्या दिवशी तू जी लावणी माझ्याकडनं गाऊन घेतलीस ती ऐकत गाडीने परत आजीवासलला जात होतो आणि त्यावेळी चुकून आधी माझं जस्ट शूटिंग झालेलं म्हणून माझ्या चेहऱ्यावर मेकअप होता. हो. हे एवढा हा गधडा बोलतोय पण त्याने किती खोचून मला विचारलं, काय ग आज रेकॉर्डिंगला मेकअप आनंदी झाला तो. नाही त्याला वाटलं आता गाण्यात रंग भरले त्यांनी. नाही मी म्हटलं मला ना अजून रेकॉर्डिंगला मेकअप करून याची वेळ नाही आली. कॉन्फिडन्स, स्वतःवर खुश. आवडलं ना तुला? आता काय बोलणार दुसरं? अरे खूप ते कार्यक्रम काय आमची लाज. अशोकजी अजून एक मला तुमच्यातलं म्हणजे कौतुकास्पद वाटतं की तुम्हाला खुपतं जे खुपतं त्यासाठी तुम्हाला खुपतेची गरज नाही. की त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना की कार्यक्रम आजचे जे आहेत
ह्या कार्यक्रमाला लोक गाणं ऐकायला म्हणून येतात, पण त्यांना खरा तर गोंधळ करायचा असतो. आणि अशा प्रकारचा गोंधळ ज्या वेळेला ऑडिटोरियम मध्ये काही कारणामुळे झाला, तर त्यावेळेला फक्त अशोक खांडेंना बघावं लोकांनी. हा काय काय तुम्ही मला असे, मी सांगू का तुम्ही सांगा? तू सांग जरा. मला अजून आठवत आहे की पहिल्यांदा कार्यक्रम मी बघायला गेलो त्यावेळेला की काहीतरी लोकांनी फास्ट गाणं झालं आणि एकदम गलका केला, लोक उठून नाचायला बिचायला लागली आणि ते तुम्हाला तितकंसं पसंत पडलं नाही. त्यावेळेला तुम्ही कार्यक्रम थांबवला आणि मध्ये स्टेजवर येऊन काहीतरी बोलला. ते काय होतं आता तुम्ही सांगा. नाही काय आहे, तुम्ही उडप्याच्या हॉटेलमध्ये जा आणि गल्ल्यावर जाऊन दादागिरी करून दाखवा, तुम्ही नाही करू शकत. याच्यावर माझं पोट आहे, हे माझं पॅशन आहे, ह्याच्यात माझं हृदय अडकलेलं आहे. कोणीतरी येऊन तिथे गलका करायचा आणि तो आपण सहन करायचा, हे आपल्या बापाच्याने होणार नाही. तुझे पैसे तिकिटाचे परत ने, खर्चाला काय लागले असतील रिक्षाला ते पण परत ने. इथे येऊन आवाज करायचा नाही, कारण तुमच्या दुकानाच्या काचेवर जर दगड मारणाऱ्या माणसाला तुम्ही माफ करणार असाल तर तुम्हाला दुकान चालवण्याचा अधिकार नाही. कारण काय होतं, माझा ऑडियन्स जो आहे हा फॅमिली ऑडियन्स आहे. आणि मग फॅमिली ऑडियन्स मध्ये काय असतं, त्या बाजूच्या माणसाला तो त्याच्या बायकोबरोबर आला असतो, मुलांबरोबर असतो, त्याला त्रास होत असतो. पण तो विचार करतो की आपण बायकाबरोबर कुठे आता यांच्याशी नादी लागणार. मग नादी लागणार कोण? म्हणजे काही वेळेला ते वातावरण टेन्स व्हायचं ना. मग मी परत पुढे जरा म्हणायचो, अहो काय आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, समजलं की नाही. मध्ये मी आता हे फारच असे मध्ये मध्ये ओरडतात, काही कोणी कॉमेंट्स करतात. मग मी पु ल देशपांडेंना सुद्धा एकदा विचारलं की पुलं तुम्ही ही मंडळी मध्ये मध्ये ओरडतात, काय करायचं म्हणाल. बरोबर आहे, बरोबर पुलं तुम्ही सुद्धा बरोबर म्हणता. नाही म्हणाले, आता ज्याला घरी बायको समोर काय बोलतायत ना तो इथेच येऊन बोलतो. लगेच त्याला हास्याने सुरुवात करून लगेच पुढे चालू कार्यक्रम. नवीन पद्धत आमच्याकडे सुरू झाली आहे, ती म्हणजे तुमच्या आवडीचं एखादं गाणं मी गातो, पण मी इथे फरमाईश करणार आहे अशोकजी तुम्हाला. टिटांग 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 दिले रे दिले रे दिले बड बड दिले रे दिले रे दिले न न न न टँग 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 टँग. चल चढवा पडावाचून आग बोटीचं पान, चल चढवा पडावाचून आग बोटीचं पान. शिमिटाच्या ताळीत गो तुझं रावता, शिमिटाच्या ताळीत गो तुझं रावता, हाडा पलो जीव गुज मारा. चल चढवा पडावाचून आग बोटीचं पान, चल चढवा पडावाचून आग बोटीचं पान. हाटेलातला खानानी गिरणीतली नोकरी, हाटेलातला खानानी गिरणीतली नोकरी, कैसा गोत्या का गोपान, अरे खायसून गोत्या का गोपान. चल चढवा पडावाचून आग बोटीचं पान, चल चढवा पडावाचून आग बोटीचं पान. टिंग 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 क्या बात आहे, क्या बात आहे. कसलं गोड गाणं आहे. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या तिसऱ्या म्हणजे माझ्या सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत, ज्याच्यामध्ये मी माझं खुपणं लोकांसमोर मांडत असतो. तर वैशाली, कार्यक्रमामध्ये कायम आपले जे कार्यक्रम एकत्र असतात, शोज, ओके, त्याचे आम्ही व्यवस्थित मी आधी छान लिस्ट काढतो यांच्याकडनंच इन्स्पिरेशन घेऊन, की मला असं वाटतं की आपल्याला माहिती पाहिजे की आपण किती गाणी गाणार. जर 2.5 तासाचा कार्यक्रम आहे तर टोटल मी 18 गाणी होणार, 3 तासाचं असेल तर 22 गाणी होणार. आणि मग त्याच्यामध्ये मी इतके गाणार, त्याच्यामध्ये हे अँकर इकडे येणार, तो तुला हे विचारणार ते विचारणार. आणि बाईंनी कधी ती 4 गाणी जी लिस्ट मध्ये लिहिली ती गायलेत असं कधीच घडलं नाही. ओके, मान्य आहे. मागे जेव्हा येणार परत विंगेमध्ये, आय एम व्हेरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी, मला ना क्राऊड इतका आवडला आणि मी इतकी इन्व्हॉल्व्ह झाले की मी ना वाहवत गेले की मला कधी थांबायचं कळलंच नाही. आता तुझी एंट्री करा आणि कार्यक्रम संपव, मला परत जायचंच नाही स्टेजवर. असं होतं, एवढं नक्की आहे की खरंच आय गेट इन टू द फ्लो आणि मला असं वाटतं की या क्षणी हे गाणं आलं पाहिजे. तर हे बघ, इट्स स्पॉन्टेनियस असणं ही चूक नाहीये, परंतु मी
मॅनेज करायचा प्रयत्न करते की नाही. मला लक्षात असतं की अजून तू आहे, स्वप्नील, बरेच आपण एकत्र शो करतो, परंतु जर का ते गाणं त्यावेळी झालं नाही ना, तर त्या गाण्याचा अर्थ मिनिंग नाहीये त्या ऑडियन्सला. नंतर ते गाणं गाऊन दाखवलं मी तर त्या गाण्याची मजाच नाही. मला गायलाही मजा येणार नाही, लोकांना ऐकायलाही मजा येणार नाही. कारण हे लोक एकदा धांगडधिंगा सुरू करतात, मग आमची रोमॅन्टिक सॉफ्ट गाणी कोण ऐकणार? असं काय अजून नाही, मी सांगतो याच्यामध्ये आम्ही काय करणार हा विचार तिच्या मनात अजिबात नसतो. अगदी असतो. ती सगळ्यात प्रॉब्लेम काय माहिती ना, की ती एखादी गोष्ट स्वतः करते आणि ती स्वतः तिथल्या तिथे ती क्रिटिसाइज करते आणि तिला असं वाटतं की आपण बरोबर केलं का चूक, केल्यानंतर ती विचार करते, करायच्या आधी कधीच करत नाही. आणि करून झाल्यानंतर तिला असं कधीच वाटत नाही की आपण बरोबर केलंय. त्यामुळे मला अजून लक्षात आहे की रेशमाच्या रेघांनी, फॉर एक्झाम्पल, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी दामी काढीला, झालं पब्लिक बुबा बुम शिट्या बिट्या असं तसं लोकांनी, आणि नाही मीच सांगणार आणि असं व्हायला लागलं, शिट्ट्या वाजायला लागल्या, लोक उठून उसळायला लागली आणि स्टेजच्या जवळ यायला लागले. असा दंगा सुरू झाला की हिला असं वाटतं की आपण फार चीप झालो वाटतं. आणि त्यामुळे मी ऐकलेलं आहे, हात नका लावू माझ्या साडीला, ढंग 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 गाणं संपलं. एक ह्या श्वासही न घेता मोगरा फुलला मोगरा. अरे काय होतं ते सगळे मोगरे काय फुललेले ते असं तिला अचानक वाटायला लागतं की आपण अतिशय चीप झालेलो आहे आणि लोक शिट्ट्या काय वाजवत आहेत, फेटे काय उडवत. अरे पण लावणी म्हटल्यानंतर काहीच होणार आहे. अरे हो, आता तो जो कार्यक्रम मला आठवतोय तो नाही, असे अनेक आहे. मोगरे फारच फुललेले होते आणि मग मला असं वाटायला लागले आता हे क्राऊड उधळलेलं आहे चायला, आता मी काय करू. मोगरा फुल नाही ते आता समजून घेतलं पाहिजे लोकांनी. पण असं होतं अवधूत माझं, मला मान्य आहे, परंतु मी बाकीच्या सिंगरचा विचार करत नाही हे मात्र चुकीचं आहे. माझं लक्षात असतं की तुला गाणी गायची आहेत, तुझी कुठली कुठली गाणी होणार आहेत, आणि आत्ता ही पोझिशन आहे मी गायला उभे राहिल्यावर, आणखीन हा स्वप्नील आणखीन आल्यानंतर मग तर ते सगळे उसळणार आहेत असा विचार करून काही वेळेला मी लिस्ट बदलते. मला मान्य आहे. आता तुमच्याबद्दलचं खुपणं, अरे बापरे अगदी गोड खुपणं आहे सुरुवातीला. ते म्हणजे आंब्याच्या मार्केटमधले व्यापारी तुम्हाला खूप मिस करतात, तुम्ही फारसं तिकडे लक्ष देत नाही अशी त्यांची तक्रार आहे. नाही लक्ष देतो, संपूर्ण लक्ष देतो बाबा. आंबा सलामत तो गाणी 50. आंब्याचा व्यवसाय हा खरं म्हणजे गाण्याचा किंवा आंब्याचा हा पैशासाठी आमचा झालेलाच नाही. आमचा वडिलोपार्जित वडिलांनी इतके चांगले संबंध सगळे आंबे बागायतदारांशी आणि गिरायकांशी करून ठेवलेत की ते फाउंडेशनच इतकं पॉवरफुल होतं की त्याच्यावरती मी किती मजले इमारत बांधू शकतो. त्यामुळे मी तिथे लक्ष पूर्ण देतो. एक गाणं आहे तुमचं या आंब्याच्या धंद्याच्या जवळचं गाणं आहे आवडीचं. वसंत ऋतू आज आला, वसंत ऋतू आज आला, गाऊ लागली कोकिळा, राणी बहरला मोहर हिरवा, फळांचा राजा हा आला. रानाच्या मनाला, झाडाला पानाला, पाखर पक्षांना आनंद लई लई झाला. आला आंब्याचा मोसम आला, आला आंब्याचा मोसम आला. एरा एरा रा रा एरा एरा रा रा. हे गाणं मी हे लिहिले कोणीच लिहिलंय काय सांगतो. म्हणजे अरे वा. रानाच्या मनाला, खरोखर आंब्याचे केवढे मोठे उपकार आहेत आमच्यावर. वडिलांच्या फाउंडेशन नंतर पूर्वी आंबा ते म्हणाले मी म्हटलं अरे आंबा युरोपला जायला पाहिजे, स्वित्झर्लंडला असायची काय जागा यांच्या डोक्यात काय येईल. हळूहळू युरोप मार्केट आपण कॅप्चर, हळूहळू कॅनडा मार्केट कॅप्चर केलं. आता बघूया आंब्यातल्या लोकांनी काही रिॲक्शन दिलेत का आमच्याकडे. आता आम्ही आमची माणसं पाठवून समाजातल्या वेगवेगळ्या लोकांकडनं, तुमच्या फॅन्सकडनं तुमच्यासाठी त्यांचं खुपणं आणि तुमच्यासाठीचं प्रेमाचं खुपणं असं आणलेलं आहे. बघूया काय बाईट्स आहेत. आठवलं का रुपारेल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये उदास बसलेली त्या टेबलवरच्या पोरांकडे हे आपण जाऊन म्हणायचो आणि त्या पोरांचं औदासीन्य घालत. म्हणजे थोडक्यात मनोरंजन कसं करायचं याचा सूर तुला तेव्हापासून सापडला. आणि तसं बघायला गेलं तर इतर कोणाला ते माहीत नसेल ते आत्ता मी मुद्दाम सांगतोय की काट्यावर आणि पिढीवर तुझा जास्त वेळ गेलाय. आता काटा आणि पिढी काय हे तू तुझ्या शब्दात आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या रसिकांना सांगतो. रंगारीबद्दल चाळीत राहिलेला तू, पण असं सगळं असताना ज्याला म्हणतो ना की पोषक परिस्थिती नसताना सुद्धा
या सुरांच्या दुनियेत तू गेलास आणि थोडी थोडकी नाही तर 25 वर्ष आवाज की दुनिया के दोस्तोपासून ते अगदी आजादी 50 पर्यंत तू जे म्हणून काय संगीतातले नवीन नवीन उपक्रम केलेस ते सगळेच तुझे खूप 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 छान झाले, खूप छान भावले लोकांना. एक आहे मात्र की अशोक, मला आठवतं की आत्ता गेली 7-8 वर्ष झाले या ते दरवर्षी तुझ्याकडून निवडक आणि चांगले केशरी, आणखी ज्याला काय म्हणतो की हापूस आंबा ची पेटी यायची ती येत नाही ना, तेवढंच जरा खूपतंय रे. अरे आम्ही ना खरं सांगू ना अवधूत, आवली होतो रे. आमचं सगळं आयुष्य लालबाग मध्ये गेलं ना, तिथलं सगळं आम्हाला ते सगळं त्या पद्धतीने सगळे रिॲक्शन्स, ऍक्शन्स, विचार करण्याची पद्धती, खूप खूप लोकांचे चांगले संस्कार झाले आणि त्यातून आम्ही घडत गेलो. विजय कदम जे म्हणून त्याने जे व्हायलिन दाखवलं ना, मग एखादा कॉलेजमध्ये कोणतरी उदास बसलेला आहे, एका बाजूला विजयने जायचं, एका बाजूला मी जायचं, तो विचारायचा हे काय सॅड मोड, आम्ही लगेच पण शोलेचं म्युझिक आहे ना, आम्ही म्हणजे 6 जण 2-2-2 हे बाहेर उभे राहायचे, त्याच्यामध्ये 2-2-2 मध्ये उभे राहायचे. या 6 जणांनी फक्त तोंडाने हे करायचं, मधल्याने क्या बात आहे, हे मध्ये चालू ठेवायचं. यांचं टँगणं चालू आहे, मध्ये टुम टुम वाजवणार आणि अशी फेरी ह्या अख्ख्या कॉलेजमध्ये फिरायची. हे काय स्टिरिओ इफेक्ट. लाजून हासणे हासू हे गाणं आहे ना, तोडमोड करायची, सगळं तांबा पित्तळ करून टाकायचं सगळं. लाजून हासणे हसून ते पहाणे मी ओळखून आहे 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 मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, असे त्याची कव्वाली केली, कॅसेट केली. म्हणजे रेग्युलर दंगल गाणीमध्ये हे गाणं आहे, आलं लक्षामध्ये. त्यामुळे ती कॉलेजची धमाल, त्या कॉलेजमध्ये तो सगळा कॉलेजच्या तरुणांना तरुणींना सगळा एकत्र आम्ही आणणारा हा जो प्रकार होता. पण विजय, मला एक सांग, तू माझा खरा मित्र आहेस म्हणतोस, तुझा पत्ता बदललेला जुना पत्ता माझ्याकडे आहे, तुझा नवा पत्ता नाहीये म्हणून तुला आंबे येत नाहीयेत, याची दखल घे. प्लीज लवकर पत्ता द्या. तुमचा पत्ता मी सांगतो, अमृती 70 श्री जाऊ दे, बोरीवली पूर्व, नाव केअर ऑफ अवधूत गुप्ते. हा पत्ता मी त्यांना देईल, तुम्ही अजिबात चिंता करू नका. अवधूतचं पहिलं माहेर, सध्या हे माहेर आहे. पुढच्या बाईटच्या आधी एक महत्वाची गोष्ट, एक आमचं खुपणं जरा प्रेमाने बरं का. वैशालीने पण खूप नाव केलं, मी पण थोडंफार नाव माझं झालंय आणि आम्ही मराठीतच नाव केलेलं आहे. आम्ही मराठीच आहोत, आम्हाला देखील मराठी बाणा आहे आणि आम्हाला देखील वाढदिवस असतात. काय ग, मग तरी आमचा आतापर्यंत एकदाही जाहिरातीत आमचा फोटो नाही आहे. तुमच्याकडे आमचा फोटो नाहीये का, तुम्हाला आमचा वाढदिवस माहित नाहीये का, आम्ही तेवढं आम्हाला अजून काहीतरी केलं पाहिजे बाबा, थोडं अजून काहीतरी. अरे कधी यांची ब्लॅक अँड व्हाईट जाहिरात असेल तर माझे कलर फोटो छापून आलेले आहेत दुसऱ्या बातमीच्या स्वरूपामध्ये, पण आमचे घरचे बघत नाहीत. ते म्हणतात मराठी बाणाला आहे काय. अरे बाबा, जवळच्या माणसाला कधी कधी पत्रिका द्यायचं विसरून जातो माणूस. घरातली माणसं तुमचे काय फोटो. हे बघा, प्रत्येक गोष्टीची असं म्हणतात, आमची आई म्हणायची बरं का, प्रत्येक गोष्टीची वेळ येते. बरोबर. आणि त्या वेळेला त्या गोष्टी आल्या तर त्याच्यामधून आणखी काहीतरी चांगलं घडतं. बरोबर. पुढचा वाईट बघूया. वैशाली, असं आहे की मी तुला कधीच सांगितलं नाहीये, पण तू एक अतिशय चांगली मुलगी आहेस, तसंच तू एक अतिशय चांगली बायकोही आहेस, पण त्याचबरोबर त्याहूनही जास्त चांगलं म्हणजे तू एक खूपच चांगली आई आहेस. कारण आज एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये आणि एवढ्या तुझ्या कामामध्ये तू वेळ काढून ज्या पद्धतीने आपल्या बाळाला सांभाळत असतेस, ती खरंच गोष्ट वाखाणण्यासारखी आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना तू एक खूप डाऊन टू अर्थ आणि खूपच साधी सरळ मुलगी आहेस. तू कधी स्वतःचा स्टारडम दाखवत लोकांशी बोलत नाहीस. इनफॅक्ट तुझे राहण्याची पद्धत, तुझी कपडे घालायची पद्धत हे सुद्धा तू खूपच साधी सरळ असतेस आणि म्हणून मला तू खूप आवडतेस.
आणि हे मी मनापासून बोलतोय, टीव्ही समोर बोलत नाहीये. तुझी एक गोष्ट खुपणारी माझी, फॉर एक्झाम्पल म्हणजे ज्यावेळी रस्त्यातनं आपण कधी जात असतो, तुला माहिती आहे माझी गाडी चालवताना बरीच भांडणं होतात, कारण लोक वाटेल तशी गाडी चालवतात आपल्याकडे, की लोकांना ट्रॅफिक सेन्स अजिबात नाहीये. अशा वेळी माझं जर कोणाबरोबर खरंच उतरून भांडण झालं आणि तुला माहिती अशी झालेली आहेत, त्यावेळी तू माझी कधी बाजू घेत नाहीस, तू मला बाजूला घेऊन आतमध्ये बसायला सांगतेस. अशा वेळी मला असं वाटतं की तू माझ्या बाजूने त्या माणसाशी भांडावंस, कारण मी माझं चुकत नसतं आणि मी न्यायासाठी आणि कायद्याने भांडत असतो. त्यावेळी तू फार डिफेन्सिव्ह राहू नयेस. तर ही गोष्ट मला तुझी खुपते. राजूज द सामंत द ग्रेट. द सामंत द ग्रेट काय सांगू ना, तो असाच आहे, तो स्पष्ट बोलणार आहे फार. आणि मी थोडी बुजरी आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट म्हणजे माझे आणि त्याचे या बाबतीतले विचार भांडणाचाच विषय असतात हे. कारण त्याला असं वाटतं की जे काय असेल ते मनातलं बोलून मोकळं झालेलं पाहिजे. म्हटलं अरे हो, तू बोलू शकतोस, मी नाही बोलू शकत. आणि प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची नसते, प्रत्येक गोष्ट एक्सप्रेस करायची गरज असते असं मला नाही वाटत. आणि मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने चुकू नये आणि त्याला सावरणं हे माझंच काम आहे. त्यामुळे मी थोडीशी प्रोटेक्टिव्ह असते आणि थोडीशी डिफेन्सिव्ह असते. ठीक आहे, मान्य आहे की भांडणं चालतात, सगळं अगदी कबूल आहे की आपण बरोबर असतो, पण ती वेळ किंवा प्रूव्ह करायला आपल्याला आपलं बरोबर आहे हे मला असं वाटत नाही की दॅट मच इम्पॉर्टंट. आपल्याला स्वतःला प्रूव्ह करण्याच्या बेटर जागा आहेत. रस्त्यात गाडीवरनं भांडू नये आणि तो मूर्ख आहे म्हणून तो तसा आहे, आपण शहाणे आहोत ना मग आपण गप्प बसावं असं आमचं चालेल. ही काय बोलली वैशाली हे तू सगळं ऐकलंस राजू, पण मी तुझ्या बरोबर आहे, हिचं सगळं चूक आहे, आपलं बरोबरच असतं. जर का कोणी वेड्यारकी गाडी चालवत असेल तर उतरून मारामारी करायची, हा आपला अधिकार आहे नव्हे कर्तव्य आहे. बरोबर, मी तुझ्या बाजूला बसेन. पुढचा बाईट बघूया. आपली जेव्हापासून ओळख झाली आहे, एक फार सुलझी हुई कलाकार हैं आप आणि समजदार आहात. आणि तुम्ही आणि गुप्ते ह्या जोडीने महाराष्ट्र गाजवला आहे आणि असंच तुम्ही महाराष्ट्र पुढे गाजवत राहा अशी अपेक्षा करतो. आणि तुमच्याबद्दल एक गोष्ट मी नेहमी ऑब्झर्व केली आहे की फक्त गाणं नाही तर तुम्ही बरेच रोल फार चांगल्याप्रमाणे ते झेलले आहेत. मग ते ॲज अ सिंगर असो, ॲज अ म्युझिक डायरेक्टर असो, आणि ॲज अ मदर नाव तुम्ही सगळं संसार आणि तुमचं करिअर फार चांगल्याप्रमाणे सांभाळत आहात. ही गोष्ट मला तुमच्याबद्दल खूप आवडते, जी फार कमी लोकांना शक्य होते. आणि तुम्हालाही माहिती आहे की अनेक वेळा तुम्ही प्रोफेशनली किंवा वयाने खूप लहान आहात माझ्यापेक्षा, तरी मी अनेक वेळा मला जेव्हा काही प्रॉब्लेम्स येतात प्रोफेशनली की एखादा शो मी करू का नको करू, अशा वेळेला जेव्हा मला मी कन्फ्यूज असतो, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की मी वैशाली सामंतना फोन करतो आणि विचारतो ह्या शोचं स्वरूप काय असेल, आपण काय करावं, मी हा शो करावा की नाही. आणि त्यावेळेला तुम्ही मला बऱ्याच वेळा एकदम सही ॲडवाईस दिला आहे आणि तो मी नेहमी मानला आहे. आणि आज मलाही असं वाटतं की तुमच्या शेजारी मी असावं, म्हणजे आपण हा खुपते तिथे गुप्ते. आज काय होतं की तिथे मी नसल्यामुळे दिल में बहुत दुखते आज. आता कार्यक्रमच आहे खुपते तिथे गुप्ते. आता मला खुपणारी गोष्ट एकच आहे, वैशाली सामंत म्युझिक डायरेक्टर होऊन अनेक वर्ष झाली आहेत आणि सुदेश भोसले घरी वाट बघतोय. विचार करा काहीतरी. गुप्ते समजवा त्यांना. आय थिंक आपल्या इंडस्ट्रीतला एक खूप गुड सोल ज्यांना म्हणता येईल, अँड अन एक्सलंट ह्युमन बिईंग असे सुदेशजी, किंग ऑफ एंटरटेनमेंट अँड सो डाऊन टू अर्थ. सुदेशजींबरोबर नेहमी जेव्हा मी परफॉर्म केलाय, आय ऑलवेज हॅव लर्न समथिंग आउट ऑफ हिम की हा माणूस प्युअर आर्टिस्ट आहे. दुसऱ्या आर्टिस्टला रिस्पेक्ट कसं करायचं, पंक्च्युअलिटी काय असते, आणि खूप रिहर्स असतो त्यांचा शो, आणि एक दुसऱ्या आर्टिस्टला किती कम्फर्टेबल तो माणूस करू शकतो ह्याचं जिवंत उदाहरण आहे हा माणूस. गुड, खूप छान. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉंगची. किसका है ये तुमको इंतजार में होना, देख लो ये सिंगर और एंकर में होना, हैरान क्यों हो मैं ही डायरेक्टर हूँ यहाँ, दिल चाहे उसको हम अपने बेच दूँ.
क्या बात है. रात अकेली है बुझ गए दिए आके मेरे पास कानों में मेरे जो भी चाहे कहिए जो भी चाहे कहिए रात अकेली है बुझ गए दिए आके मेरे पास कानों में मेरे जो भी चाहे कहिए जो भी चाहे कहिए. आणि वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. वैशालीपासून सुरुवात करूया. करा. आवडतं गाणं ऐका दाजीबा का कोंबडी पळाली? ऐका दाजीबा, बिकॉज ऐका दाजीबा गेव मी माय पहचान. कुणाबरोबर कार्यक्रमात गायला आवडतं? आनंद शिंदे की स्वप्नील बांदोडकर? स्वप्नील बांदोडकर बरोबर. ओके. आवडता संगीतकार अजय अतुल का अवधूत गुप्ते? जरा शोधते हा. अवधूत गुप्ते नावाचे संगीतकार मिळतायत का कुठे? बोल बोल तू बोलच म्हणजे. अस्तित्वात असलेल्या लोकांबद्दल बोलावं. अच्छा. तेव्हा आता अस्तित्वात अजय अतुल आहे. आईच्या गावात हे फार वाईट मारला येईल म्हणजे. मी संगीतकार आहे, मी संगीतकार आहे. असं मधनं असं ते मधनं येतात ना एक मशरूम आली इकडे. चलती का नाम गाडी हे लक्षात ठेव. बापरे हा फार. एक मिनिट आता ठीक आहे. मजेचं उत्तर झालं. एक एथिकल उत्तर द्यायचं झालं तर अवधूत गुप्ते हे संगीतकार माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न. कुणाला आवाज द्यायला आवडतं? हा. अमृता खानविलकर का क्रांती रेडकर? मला नाही फरक पडत, ॲज लॉंग ॲज दे परफॉर्म वेल ऑन माय सॉंग्स. कोण चांगला परीक्षक आहे किंवा परीक्षिका किंवा परीक्षक? वैशाली सामंत का स्वप्नील बांदोडकर? वैशाली सामंत. स्वप्नील कार्यक्रम बघतोयस ना? तो पण हेच म्हणेल. ही इज व्हेरी ऑनेस्ट. आता अशोकजी, कशात जास्त रस आहे? गाण्यात का आंब्यात? आंब्याने होता आहे रे आधी आंबेच पाहिजे. अरे वा. या गाण्यात. गुड. आवडती गायिका वैशाली सामंत का बेला शिंदे? वैशाली सामंत. वाह. थँक्यू. आवडता कार्यक्रम मराठी बाणा का महाराष्ट्राची लोकधारा? मराठी बाणा. मराठी बाणा. मराठी बाणा. कोण चांगलं गातं? वंदना गुप्ते का भारती आचरेकर? अरे भारती आचरेकर आहे ना, ही एवढी जबरदस्त ताकदीची गायिका आहे. तुम्ही बिलीव, मी खरंच सांगतो. वंदना गुप्ते ही गायिका नाही, ती अभिनेत्रीच आहे. ती कधी कधी गाण्याचा अभिनय पण करते. पुढचा प्रश्न. आवडते शाहीर विठ्ठल उमप की शाहीर साबळे? शाहीर साबळे. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. फोन राऊंड हा आमच्या कार्यक्रमाचा अत्यंत इम्पॉर्टंट आणि हिट राऊंड आहे, ज्या राऊंडमध्ये हा फोन कुणालाही लागू शकतो आणि कुणालाही म्हणजे अगदी कुणालाही लागू शकतो. वैशाली, तुझ्यापासून सुरुवात करू. बघूया तू कुणाला फोन लावतो. कोणालाही फोन लावला तर बोलू. अगदी कोणालाही? अगदी कोणालाही. थांब एक सेकंड. अरे ते टिश्यू पेपरचा बॉक्स कुठे रे? बर, किंवा एक काम करा, बादलीचा ना. ओके बोल. लावला. कोणासाठी ते नंतर ठरवूया. हॅलो काकू, अवधूत आहे? एक मिनिट. सॉरी, असं नाही आता विचारायचं. संगीतकार अवधूत गुप्ते आहेत? हो काकू, भेटलाच नाहीये मला तो. कितीतरी दिवस नाही, महिने नाही, वर्ष झाली. हो, द्या ना त्याला फोन. जरा शोधून आणा त्याला, कुठे असेल तिथून शोधून आणा. हो, माझ्यासमोर बसलेत एक गुप्तेवाले गुप्ते बसलेत, त्याच्यावर दिसणार आहे, पण तो नाहीये. हा हॅलो, अरे कुठे आहेस तू?
हो माहितीये मला, त्या दिवशी आपण एक गाणं केलं, पण आज मुद्दामून तुला फोन केला इथे खुपतेवाले गुप्त्यांच्या कार्यक्रमात. मला म्हणाले कोणालाही फोन लावा. ही संधी मी म्हणलं आता नाही सोडायची. त्यांच्या कार्यक्रमात तरी आलास, नशीब माझं, त्यानिमित्ताने तरी भेटलो. बघ काय ना, ठीक आहे आता मल्टी फॅसेटेड झालेला आहेस तू, पण मला मनापासून असं वाटतं की तुझा जो मूळ चेहरा आहे, त्या काय हो गुप्ते कुठला तर जेम्स बॉन्डचा पिक्चर होता ना, त्याच्यात तो असा मध्ये उभा असतो आणि मग आजूबाजूला सगळे आरसे असतात, त्याच्यात बरेच त्याच्या प्रतिमा असतात, त्याच्यात तो कुठून तरी हरवून जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आता. आणि काय झालं माहितीये का की आपण एकत्र काम करत होतो आणि सडनली तो वॅनिश झालास. ते मलाच नाही पण आपल्या सगळ्या टीमला खूप जाणवलं. तुला माहितीये मी फार कधी बोलत नाही, पण आता ऑफिशियली बोलायलाच सांगितलंय, सो म्हटलं ही एक छान संधी आहे. तर मला असं मनापासून वाटतं की ठीक आहे तू डायरेक्टर हो, तू आधी संगीतकार होतास त्याचा गायक झालास, काय तू खरंच टॅलेंटेड आहेस आणि तुझ्या टॅलेंटला हळूहळू असं मला असं वाटायला लागलं की संगीतकार होऊन 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 एक सॅच्युरेशन आलं असेल म्हणून तू गायक झालास. त्या सॅच्युरेशन मधनं बाहेर पडून आता तू म्हणजे म्हणतात तसं द फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, तुला आता आणखीन 3 तासांचा पिक्चर बनवायचा आहे, कर. तू आत्ताचा पिक्चर खूप छान केलायस, त्याच्यानंतर कदाचित तू ऍक्टरही होशील, हो अगदी आनंदाने हो, आणि काय व्हायचं ते सगळं हो, परंतु जो मूळ तू संगीतकार आहेस ना ते प्लीज विसरू नको. कारण संगीतकार म्हणून तुझी जी स्पेशालिटी आहे ती मला माझ्यासाठी म्हण किंवा काही तुझे जे फॅन्स आहेत जे तुझ्या वेड्यासारखं प्रेम करतात, तुझ्या संगीतावर वेड्यासारखं प्रेम करतात, त्यांच्यासाठी तुझं संगीतकार असणं हे फार महत्वाचं आहे. मराठीतच नाही हिंदीतही जा, आम्हाला घेऊन जा. आम्हाला घेऊन जा म्हणून संगीतकार राहा असं नाही म्हणायचंय, परंतु तुलाच कदाचित हे माहित नसेल की संगीतकार तुझ्यातला असणं राहणं हे तुझ्यासाठीही फार गरजेचं आहे. तर माझी रिक्वेस्ट म्हण, एक मैत्रीण म्हणून नेहमी हक्काने इतक्या 100 गोष्टी मी सांगते आणि तुम्ही रडत खडत का होईना तुम्ही ऐकायचात, तर ही रिक्वेस्ट ऐक आणि तुझ्या नसण्याची लोकांना सवय व्हायच्या आत पटकन परत ये. थँक्यू. झालं, धन्यवाद धन्यवाद. मी आधी इथे उठा बशा काढतो, 1 2 3 4 5 आणि आता साष्टांग नमस्कार घालतो. मला माफ कर बाई, माझं चुकलं. कुठली वेळ होती ज्या वेळेला माझ्या टीमनी मला सांगितलं की वैशाली सामंतला बोलू आणि हिला मी इथे बोलवला. असं करतेस काय? नको मला पर्यंत कोणालाही केव्हाही फोन करू शकता असं आधी याच्या आधी 5 मिनिटांपूर्वी कोणीतरी बोललेलं आणि तू परत अडसून खडसून विचारलं मी तरी की चालेल ना. बापरे, तू म्हणजे हे बंपर टाकला आहे. बालदी येणार आहे. बोलते त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. बालदी येणार आहे. मला वाटलं काहीतरी येतोय. तर वैशाली ओके, तुझं म्हणणं मी ऐकलेलं आहे. तुझं खुपणं माझ्याकडे खूप जोरदार पोचलेलं आहे, मला ते खूप जोरात टोचलेलं आहे. आणि कारण मला माहिती आहे की ज्यावेळेला एकच संधी इथे येऊन मिळते त्यावेळेला माणूस ह्या फोनचा खूप चांगला वापर करतो. तो मी माझ्या दृष्टीने तरी केलेला. तू अतिशय गैरवापर केलेला आहेस, अतिशय गैरवापर केलेला आहेस. पण नाही, मी मला तुझं म्हणणं कळलं आणि आय डेफिनेटली ट्राय. आणि आता अशोकजी, बघूया तुम्ही कोणाला. हॅलो हॅलो बाळासाहेब, मी आपला हंड्या बोलतोय. हंड्या, मराठी बाणावाला. आम्हा कलाकारांचा वाली अचानक सोडून गेलाय आम्हाला, त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातली तमाम जनता, देशभरातली तमाम जनता आणि खास करून आम्ही कलाकार खरोखर दुःख सागरात बुडून गेलो. तुमच्या बळावरती अमिताभ बच्चन पासून अशोक हांडे पर्यंतचे सगळे कलाकार छाती काढून रुबाबात निर्वत. साहेब, आपण आज नाही आहात
याचा अनावर दुःख आहे आम्हाला. आणि ते नुसतं आम्हालाच नाही, अख्ख्या महाराष्ट्राला शोकाकुल झालाय महाराष्ट्र. कोणी वंचित नाही त्याच्यापासून. गरीब श्रीमंत अमीर गरीब कोणी वंचित नाही. आणि मी तुम्हाला शब्द देतो आम्ही सगळ्या कलाकारांच्या वतीने की आपल्याला खरी आदरांजली ही आमच्या कलेमधनं आम्ही देऊ. तुमच्या मनात जो मराठी बाळा आहे त्याचा झेंडा आकाशाला भिडू असे शब्द आमच्या सगळ्या तमाम कलाकारांच्या वतीने आपल्याला देतो. बाळासाहेब, परत या. तुम्ही नाही म्हणून महाराष्ट्र पोरका झालेला आहे. तुम्ही परत या. तुम्ही दोघे जण इकडे आलात, खूप मनापासून बोललात, खूप छान गप्पा मारल्यात, खूप छान गाणी ऐकवली आणि खुपते तिथे गुप्तेच्या ह्या खुपणाऱ्या स्टेजवरती मी असं म्हणेन की पाकळ्या पसरवल्यात तुमच्या सुरांच्या, तुमच्या गप्पांच्या, तुमच्या विचारांच्या. तुमचे खूप खूप धन्यवाद. पण त्याआधी कॉटन किंग तर्फे तुम्हाला एक सदिच्छा देतो. पुढच्या आठवड्यात देखील ह्याच वेळी ह्याच चॅनलवरती भेटणार आहोत तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. पण जायच्या आधी आजच्या कार्यक्रमाची, आजच्या मैफिलीची सांगता देखील मी करायला सांगणार आहे वैशालीला तिच्याच आवाजातल्या एखाद्या गोड गाण्याने. वैशाली, काय गाशील? मी अवधूत जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या तुझ्या आगामी चित्रपटातलं गाणं गाऊ इच्छिते. ना 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 ना